चिंकू बाळा, तू जरा वेळ आत जाऊन खेळ. मी ना जेवायची वेळ झाली की तुला हाक मारते. हा, मग लगेच बाहेर ये. ओके? हो. गुड गर्ल. जा जा जा. आई, ते जर तुला फोन करत होते तर तू आम्हाला सांगायचंच ना. सारखं रॉंग नंबर करून टाळत का होतीस सांग. आई, तू सांगायला हवं होतंस, म्हणजे मग त्याने इथे येऊच दिलं नसतं ना. चुकलो माझं. सांगायला हवं होतं मी, पण काय सांगितलं. भ्यायले मी. मला वाटलं परत वादळ येणार. हा माणूस घरात आला ना, परत वादळ येणार. कसा वागला तो लहानपणी तुझ्या. खूप त्रास दिला. मी घाबरले होते. आई थांब. बरं केलंस तू नाही सांगितलंस. ते तुझी यात काही चूक नाहीये. नको तू स्वतःला दोषी धरू. आबा, माफी मागतो तुमची. तुम्ही इतक्या लांबून मुलीच्या वाढदिवसाला आलात आणि हे नको ते तुमच्या समोर घडलं. माफ करा. असू दे. बाबा, आई, हे नेमकं सगळं तुमच्या घरीच घडावं. सॉरी. राघव, अरे तू का सॉरी म्हणतोयस? तुला कुठे माहित होतं की असं काही होईल म्हणून? नाही, मला आश्चर्य फक्त या गोष्टीचं वाटतं की मला तुझ्या बाबांबद्दल काहीच कल्पना नव्हती ना. आनंदी, तू त्यांना भेटायला गेली होतीस ना? कशासाठी? हो, ऐका ना, त्यांच्याकडे रिक्षेसाठी पण पैसे नव्हते. कुठे जायचं हेही कळत नाही. रस्ता सापडेल तिथे जाईन म्हणे. कुठे जातील अहो? मी काय म्हणते, आपण त्यांना आपल्या घरी. नाही, त्यांनी कुठे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि ते कुठे जातील या गोष्टीची चिंता करायची आपल्या कोणालाही गरज नाहीये. आत्ता आलं माझ्या लक्षात. हा माणूस आपल्या दारात का आला हे आत्ता आलं माझ्या लक्षात. आता पैसे नाही आहेत ना त्याच्याकडे, म्हणून तो आलाय तुझ्याकडे पैसे मागायला. डोक्याला ताप देणार आहे तुझ्या राघव हा तुझा बाप. आपली आठवण वगैरे नाही आली आहे त्याला. त्याच्याकडे आता पैसे नाहीये, दरिद्री झालाय तो, म्हणून आलाय तो आपल्या दारात. बायगो, काय बोलायचं माका काय कळत नाही. तुझ्या वाढदिवसाक म्हणान काय इलय, आणि इतके दिवस माका वाटत होता राघवरावांचो बापूस. तुका काय माहित होता काय गो? माका पण हल्लीच कळला होता आबा. त्या दिवशी कोर्टात दिले होते तेव्हा कळलं. तेव्हा काय बोलाक पण नाही आणि हेंगा काय विचारला पण नाही. आनंदी, बाई लग्न जुळवताना ना दोन्ही बाजूकडनं सगळा काय तर सांगितलं जाता. राघवराव काय म्हणाले नाही, आणि सुलक्षणाताई मंगळसूत्र घालणत नाही. आता ह्या म्हटल्यावर आपण असं गृहीत धरणार ना की त्यांचे यजमान नाही आहेत म्हणत. लग्न झाला, सगळा झाला, आणि आता या कळता बाप जिवंत असताना त्यांच्याशिवाय लग्न म्हणजे कसा गो? काय हो म्हण, ही गोष्ट त्यांनी आपणाक सांगूक हवी होती. म्हणजे ह्या बाबतीत त्यांचा थोडा चुकलाच असा माका वाटतं. नाही आबा,
ह्यांची पण काही कारणं असतील ना. अगो पण त्यांनी ती सांगू कोई ना. पोरा कसा ना, खयची गोष्ट लपवून ठेवलंच ना की गैरसमज वाढतं. राघवराव हे लपवणाऱ्यातले नाहीत. त्यांच्या पहिल्या लग्नाची गोष्ट सुद्धा त्यांनी आपणून समोर येऊन माका सांगलेली, पण ह्या नाही सांगलेली. म्हणान वाईट वाटला गो. आबा, आईस्क्रीम घेऊन आलो होतो, म्हटलं तुम्ही न खाता झोपून जाल. घ्या घ्या, वितळून जाईल. आनंदी घे. मी आहे बाहेर. आबा, आबा, मगाशी जे काही घडलं त्यामुळे तुम्हाला बरेचसे प्रश्न पडले असतील. तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कल्पना नाही म्हटल्यावर गोंधळून गेला असाल तुम्ही. म्हणजे राघवराव, तुमच्या वडिलांबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. तुम्ही कधी सांगितलं नाहीत आणि आम्ही कधी विचारलं नाही. पण राघवराव, तुमचे वडील जिवंत आहेत ही गोष्ट तुम्ही इतके दिवसात आम्हाला सांगितली का नाही? नक्की काय झालं होतं? त्यांच्याबद्दल बोललं जातं ज्यांच्या आठवणी आपल्या सोबत आहेत, जे आपल्या सोबत आहेत. आबा, गेल्या 20-22 वर्षात बाप ही गोष्ट माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हती. माझ्यासाठी माझा बाप माझी आईच होती. तिनेच आमचं सगळं काही केलं. आम्हाला आमच्या पायावर उभं करण्याकरता तिच्यातलं बाप पण आम्ही बघत आलेलो आहोत. अगदी आजही तिने सगळं केलं माझ्यासाठी आणि वर्षासाठी. मी लग्न करतोय काय किंवा आमच्या घरामध्ये कुठलीही मोठी गोष्ट घडणार असेल तरी सुद्धा या माणसाची आठवण यावी इतकी सुद्धा जागा त्या माणसाच्या आमच्या आयुष्यात नाहीये. तुम्हाला वाटत असेल की मी तुमची फसवणूक करतोय, तर तसं अजिबात नाही आबा. खरंच सांगतो, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, पण तो माणूस आमच्या आयुष्यात इतकाही महत्वाचा राहिलेला नाहीये की आम्ही त्याच्याबद्दल काही बोलावं. राघवराव, तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल आम्हाला सांगितलं नाहीत म्हणून आमची फसवणूक झाली असं नाहीये. पण आबा बोला, मनात काही ठेवू नका. राघवराव, तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल एवढं कटू कसं काय बोलू शकता? म्हणजे असं नेमकं काय घडलं तुमच्या आयुष्यात की तुमच्या वडिलांबद्दल तुमच्या मनात एवढी कटुता निर्माण झाली? वर्षाच्या बाबतीत जे काही घडलं ती माझ्यासाठी पुनरावृत्ती होती. माझा बाप आणि तो अतुल, या दोघांमध्ये फारसा फरक नव्हता. जेव्हा माझ्या बापाने माझ्या आईवर हात उगारला, अगदी त्याच क्षणी माझा बाप माझ्यासाठी मरून गेला होता. कुठल्या डबल पैसे ठेवले सांग मला. नाही ना हो, माझ्याकडे पैसे. तुम्ही खरंच तमाशा करू नका बरं घरामध्ये. मला पैसे हवेत म्हणजे हवेत. नाही, आता कुठून आणू मी पैसे सांगा. तुझ्या करवटीचे पैसे. नाही नाही नाही, हे माझ्या मुलांचे पैसे, मुलांच्या फीचे पैसे आहेत, मी नाही देणार. मी नाही देणार पैसे. तुझ्यामुळे हा शेफारलाय. बापाला उलट उत्तर देतोस. राघवा, हे असं का वागलास तू? बाप आहे तुझा तो. माझ्या समोर तो माणूस तुला मारतो, ओरडतो. पुढच्या वेळेला जर त्यांनी असं केलं ना तर मी त्यांना जिवंत नाही सोडणार. ज्या बाईने आम्हाला लहानाचं मोठं केलं, तिला जर का तिच्या घरामध्ये इतकं काही त्रास सहन करावा लागणार असेल तर त्याला काय अर्थ आहे? लहान होतो मी, पण तो काळ, माझ्या बापाचं वागणं माझ्या आईसाठी किती चुकीचं आहे हे मला समजत होतं.
माझी परीक्षा होती. त्याच्या तोंडून मला ऑल द बेस्ट ऐकायचं होतं. शेवटपर्यंत वाट पाहिली मी, पण तो नाही झाला. त्याच्यासाठी तो एक क्षण इतका महत्वाचा होता की त्याची रक्ताची माणसं त्याची वाट पाहत आहेत याचं त्याला भानच राहिलं नव्हतं. त्याला आमची जबाबदारी नको होती. काही दिवसानंतर माझ्या आईने त्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवलं. जो माणूस आपल्या आयुष्यातच नाहीये, ज्याला आपली पर्वाच नाहीये, त्या माणसाच्या नावाचं मंगळसूत्र तरी का घालून ठेवावं त्याने? तेव्हापासून माझ्या आईसाठी तिचा नवरा आणि आमच्यासाठी आमचा बाप आम्ही विसरून गेलो आणि विषय संपवून टाकला. इतक्या वर्षानंतर हा माणूस आज अचानक घरी येतो आणि म्हणतो बायको, माझा चुकलाच. मी ह्या राघवरावांका विचारता नाही होता. त्यांना लई त्रास झालो. आबा, तुम्हाला थोडीच माहिती होतं त्यांच्या आयुष्यात नक्की काय घडलंय ते. काळजी करू नका, मी बघते. त्या तिघांना सावरायला थोडा वेळ द्यायला हवा आपण. आलेच मी. आई ते आत्ताच तुला कॉन्टॅक्ट करायला लागले की आधीपासून तुम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात? हा, मला जेव्हा पहिली नोकरी लागली ते मी तुला सांगितलं होतं, ते तू कळवलं होतंस का त्यांना? हा आई, आणि माझ्या लग्नाबद्दल सांगितलं होतंस? ऐक ना, माझ्या लग्नाबद्दल सांगितलं होतंस का तू त्यांना? त्यांना यायचं होतं का माझ्या लग्नात? आणि तू येऊ नाही दिलंस, असं काही झालं होतं का? आई सांग ना, मी विचारते तुला त्यांच्याबद्दल, सांग ना. आई अगं कसंही असलं तरी ते बाबा आहेत माझे, सांग ना. काय ऐकायचं तुला त्या माणसाबद्दल? काय एवढा पुळका आला तुला? तो माणूस जर तुझ्या आयुष्यात असता ना, तर आज जसे तुम्ही वाढलात ना तसे वाढला नसतात. एक तर त्यानं माझा खून केला असता, नाही तर माझ्यासाठी तुझ्या भावानं त्याचा खून केला असता. ओ, तेव्हा हा जो काही पुळका आला ना तो बंद कर आणि काही विचार करू नको त्या माणसाबद्दल. तुला काही माहित नाहीये, तू लहान होतीस. हो, आणि तुम्ही माझ्यापासून सगळं लपवून ठेवलं. हो, ठेवलं लपवून. नव्हतं सांगायचं. कशाला सांगायचं? हा, त्या माणसाची सावली सुद्धा पडू द्यायची नव्हती मला तुझ्यावर. काही त्याला बाप वगैरे मानायचं नाही, अजिबात मनात आणायचं नाही. तुझा जो कोणी बाप आहे ना तो मी आहे. आई, तुझा भाऊ आहे ज्याने तुला बापाची माया दिली, तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढलं, जो तुझी प्रत्येक गोष्ट पूर्ण करत गेला. तो आहे तुझा बाप. त्यालाच बाप मान आणि शांत बस. अहो, चला खाली. भूक नाही लागली तुम्हाला? आनंदी, आय एम सॉरी. आज तुझा वाढदिवस आहे आणि खरं तर मी खूप काही प्लॅन केलं होतं, पण आपल्या फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह व्हायचं होतं. त्यांनाही तुला विश करायचं होतं, त्यांनाही तुझा वाढदिवस साजरा करायचा होता, म्हणून मग अहो, किती छान झाला माझा वाढदिवस. छान झाला असता जर तो माणूस आला नसता तर. मला कसलंही वाईट वाटलं नाही. नाही आनंदी, वाईट मला वाटलं. मी खरं तर खूप काही प्लॅन केलेलं होतं. आपण दोघे फक्त बाहेर रेस्टॉरंट मध्ये जाणार होतो, लॉंग ड्राईव्हला जाणार होतो, फिरलो असतो. खूप काही डोक्यात होतं. मी तुझ्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलेत, ते खाली तसंच राहून गेलं. या घरातला आणि माझ्या आयुष्यातला तुझा पहिला वाढदिवस मला तो खूप मोठ्याने साजरा करायचा होता. जेव्हा जेव्हा मी आपल्या दोघांसाठी काही प्लॅनिंग करतो ना, काही ना काहीतरी गडबड होते. तुम्हाला खरंच माझ्यासाठी काहीतरी करायचं? हो, करायचंय. मला सांग. हे बघ, तुझा वाढदिवस अजून संपला नाहीये.
अजून 2 तास बाकी आहेत. काय हवं ते माग. एवढं मोठं घर असताना तुम्ही तुमच्या वडिलांना जाऊ द्यायला नको होतं. नाही म्हणजे राहण्याची जागा नाहीये त्यांच्याकडे. कुठे जातील ते? त्यांना आपली गरज आहे आता. मोठ्या मनाने त्यांना आपल्या घरी घेऊन येऊ. थांबत के बाय माझे. खूप वेळी आहे मी. आधीच अस्वस्थ होते हे. ह्या क्षणी हे बोलायला नको होतं. मी अजून चिडवलं ह्यांना. अहो बरं राघवराव, सुलक्षणाताई निघतो आता. सॉरी, म्हणजे एवढ्या लेकीच्या वाढदिवसाला तुम्ही आलात आणि बघा काय घडलं. अहो ताई, तुम्ही का माफी मागताय? यात तुमची काहीच चूक नाहीये. कसं आहे ना, घर आहे म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. हो, तरी पण असं जीवाला लागलंय ना. एवढं लांबून आलात लेकीच्या वाढदिवसासाठी आणि खरंच मनापासून माफी मागते. ताई असं नका ना म्हणू. चला निघतो. आबा, मी काय म्हणतो, 1-2 दिवस थांबला असता तर आपलं अर्धवट राहिलेलं सेलिब्रेशन पूर्ण केलं असतं. हा, हे बरं आहे. थांबता का आबा परत? आबा आता हे एवढं सांगतात तर थांबा ना एखाद दिवस. नाही, नको. म्हणजे सध्या तुमच्या घरामध्ये महत्वाच्या घडामोडी सुरू आहेत आणि किती झालं कसंही झालं तरी मी परका माणूस आहे. आणि तुमच्या या घरातल्या प्रकरणात मी पडलेलं चांगलं दिसणार नाही. कसं आहे ना, घरातल्या गोष्टी 4 भिंतीच्या आड राहिलेल्या बऱ्या. राघवराव, सांभाळा स्वतःला. आणि ताई, तुम्ही सुद्धा मनावर फार परिणाम करून घेऊ नका. येऊ मी. आनंदी, काय झालं? कसलो विचार करतोस? आबा माका काही कळत नाही. ह्या सगळ्यात ह्यांची बाजू घेऊ काय, ह्यांका समजून घेऊ काय. ताईंनी आईंनी ह्यांनी लय भोगलेलं असं आबा. ही माणसं त्यांच्या जागेवर बरोबर असत. पण आबा मका एक सांगा, आपली ताई माई तुमका लय बोलतात, पण उद्या ताई आपल्याला म्हणाली की मला गरज आहे, तर आपण जाणारच ना मदतीत. आनंदी बायगो, ही सगळी माणसं, ही सगळी नाती राघवरावांमुळे तुझ्या आयुष्यात इली असत खरी, पण पाटकरांचा आणि तुझा नाता राघवरावांमुळे असा काय? अगो तो जणू तुझं दुसरं बापूस असा. त्या नाता तू टिकवलंस. सुलक्षणाताईंका बरा नाही होता तेव्हा त्यांची जी काळजी घेतलंस ती राघवरावांची आऊस म्हणून नाही ना, तुझा त्यांचा नाता ना. म्हणा मन लावून एवढा जीव लावलंस, त्यांना काळजी घेतलंस. लग्नानंतर ही माणसा ही नाती जरी त्यांच्यामुळे तुझ्या आयुष्यात दिली असली तरी आता ही सगळी माणसा तुझी असत. आता त्यांना कसा वागवायचा, ही नाती कशी जपायची, त्यात तुझा तुका बघू काय. त्यांची कटुता तुझ्या नात्यात असूचा कारण नाही. बायगो, फार विचार करून मनात त्रास करून घेऊ नको, कळता ना? बरोबर बोलता साबा. माका माझी नाती जपूक होय. ही तू चांगली जपशील, कोणाकडे न दुखवता. अगं पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. चल येऊ मी. रिक्षा नीट जा. हो. पोहोचल्यावर फोन करा. हो बाबा काळजी घ्या. हो चल, सांभाळून राहू. त्यांचे बाबा आधी कसेही वागले असले तरी मी त्यांना भेटायला हवं. खरंच त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल तर
कुठे असतील ते? नाही, काही करून ते ठीक आहेत की नाही हे बघायलाच हवं मी.